दहेगाव नाका परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या उंदमांजरा पकडण्यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांच्या प्रयत्नांना यश. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांच्या गोदामात उंदीर मांजर बंदिस्त, बचाव मोहिमेला अखेर यश. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात गेल्या 2 दिवसांपासून एका उंद मांजराने नागरिकांची झोप उडवली होती. दहेगाव नाका परिसरात वारंवार दिसणाऱ्या या वन्य प्राण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर वन्यजीव संरक्षण संस्था आणि वन विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून या उंद मांजराला सुरक्षितपणे पकडण्यात यश आले आहे. नांदगाव शहरातील दहेगाव नाका परिसरात गेल्या 2 दिवसांपासून उंद मांजराचा मुक्त संचार सुरू होता. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांच्या गोदामात हा वन्य प्राणी बंदिस्त झाल्याची माहिती मिळताच वन विभागाला कळवण्यात आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र रात्रीची वेळ आणि परिस्थिती प्रतिकूल असल्याने पहिल्या प्रयत्नात उंद मांजराला पकडणे शक्य झाले नाही. अखेर वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर निकुम यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य मंगेश आहेर यांनी संयमाने आणि कौशल्याने बचाव मोहीम राबवत उंद मांजराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर संबंधित वन्य प्राणी नांदगाव वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला. या कारवाईमुळे दहेगाव नाका परिसरातील नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते नितीन सोनवणे यांच्या परिसरातील भीतीचे वातावरण दूर झाले असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. काही दिवस नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या उंद मांजराला अखेर सुरक्षितपणे पकडण्यात यश आले असून वन्यजीवांचे संरक्षण करत नागरिकांची सुरक्षितताही जपणारी ही कारवाई सध्या नांदगाव शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज, नांदगाव, जिल्हा नाशिक. संपादक विजय धामणे, नाशिक.